सर, हे जे आता निकाल लागले ह्याच्यामध्ये आश्चर्यकारक असे म्हणजे बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला, बाळासाहेब पाटील यांचा बी पराभव झाला. ह्या लोकांचं प्रचंड काम आहे त्या ठिकाणी. पृथ्वीराज चव्हाणांचाही पराभव झाला, पण ते चित्र तसं दिसत होतं. मी त्या मतदारसंघात जाऊन आलो होतो. रोहित पवारांचाही पराभव झाला 300 मतांनी, पण तिथंही तसंच चित्र अटीतटीचं होतं. मी जाऊन आलो होतो. पण बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब पाटील फारच म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखी स्थिती आहे. हॅलो. नाही, मला असं दिसतंय तुषार की तुमचा मुद्दा रास्त आहे. मला मुळामध्ये जे आश्चर्यकारक पराभव वाटतायत त्यापैकी बाळासाहेब थोरातांचा पराभव तर फारच आश्चर्यकारक आहे. यशोमती ठाकूरांचा पराभव आश्चर्यकारक आहे. बरोबर. बाळासाहेब पाटलांचा पराभव तुम्ही जे म्हणताय आता तोही धक्कादायक आहे. रोहित पवारांचा सुद्धा तशा अर्थानं अगदीच काठावर झालेला आहे, पण तोही आश्चर्यकारक आहे. तर हे पृथ्वीराज चव्हाण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाणांना एक होती, म्हणजे आपण ते मानू शकतो, कारण तिथे लढत होती, संघर्ष होता. आणि पृथ्वीराज चव्हाणांचं राज्य स्तरावरचं राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व किती मोठं असलं आणि ते अकॅडमिशियन असले तरी सुद्धा स्थानिक स्तरावरचा त्यांचा कनेक्ट हा मुद्दा वादाचा सुरुवातीपासूनच होता. त्यामुळे त्याबद्दल आपण समजा क्षणभर हे करूया. पण हे निकाल जे आहेत, पण तुम्हाला एक गंमत सांगतो. त्याच्यामध्ये असं आहे की बाळासाहेब थोरातांच्या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवर सुद्धा मी एक अंदाज घेतला होता, तर तसे ते अडचणीत आहेत असा एक सूर आला होता. अच्छा. हा, तेव्हा तर म्हणजे मला कालच संगमनेरचा माझा एक मित्र आहे, तर त्यानं माझा वर्गमित्र आहे सोमनाथ भिसे नावाचा, तर त्यानं काल मला ते पाठवलं आणि त्यामध्ये लोकांनी निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि बाळासाहेब थोरात पराभूत होऊ शकतात असं त्याने पाठवलं. बर. तर मला हे जर आश्चर्यकारक वाटलं काल. मी ते फार गंभीरपणे घेतलं नाही, पण तो काही तसा पॉलिटिकल अनालिस्ट, ऍक्टिव्हिस्ट किंवा जर्नलिस्ट असं काहीच नाहीये, पण त्याचं कॉमन मॅन म्हणून जे म्हणणं आहे, तर मला ते जरा वाटलं आश्चर्यकारक. मी आता जरा अंदाज घेत होतो, तर माझ्या लक्षात असं आलं की मुळामध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव निलेश लंकेंनी केला, त्याच्यानंतर विखे विरुद्ध थोरात हे युद्ध जरा भडकलं. तोपर्यंत साधारणपणे आपापल्या साम्राज्यामध्ये कोणी फार हस्तक्षेप करायचा नाही असं त्यांनी ठरवलं होतं लिखित पद्धतीनं, की आपला एकमेकांना विरोध किती असला तरी विखेंना तशा अर्थानं त्रास द्यायचा नाही. विखे आमदार होतील, थोरात आमदार होतील. बाकी मग जिल्ह्यातलं राजकारण किंवा काय असेल किंवा राज्यातलं राजकारण तिथे वेगळी भूमिका असेल. पण यावेळी मात्र सुजय विखेंचा पराभव निलेश लंकेंनी करणं आणि त्याच्यामध्ये जरी शरद पवार असले तरी सुद्धा थोरातांना अर्थातच भूमिका घ्यावी लागली होती. बरोबर. त्याच्यामुळे तो जो आहे आणि त्याच्यानंतरच्या काळात आपण जर बघितलं तर त्यांचे व्यक्तिगत वाद सुरू झाले. बरोबर. बाळासाहेब थोरातांची मुलगी आणि त्याबद्दलचं विधान हे सगळं जे आहे, या सगळ्या गोष्टी काही झाल्या. त्यासाठी तांबेने त्यामध्ये नंतर भाग घेतला. हे सगळं जे काही घडलं त्याच्यानंतर एकूणच तो वाद फार व्यक्तिगत स्तरावर गेला होता. त्यामुळे मला असं दिसलं की विखेंचा एक त्यामध्ये पुढाकार होता, हा एक मुद्दा आहे. दुसराच आहे की वर्षानुवर्ष राहिल्यानंतर जे अँटी इन्कम्बन्सी असते, त्यामुळे त्या अँटी इन्कम्बन्सीचा एक फटका बसू शकतो. तो दुसरा एक भाग जो आहे तो त्याच्यामध्ये आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की या बाळासाहेब थोरातांचा पराभव हा फार अनपेक्षित आहे. यशोमती ठाकूरांच्या अनुषंगाने खरं म्हणजे यशोमती ठाकूर या लोकसभा निवडणुकीमध्ये फार प्रभावी पद्धतीने काम करत होत्या. म्हणजे अमरावतीमध्ये जे काही घडलं तर त्यामध्ये यशोमती ठाकूरांचा वाटा फार मोठा होता. म्हणजे बळवंत वानखेडे जे निवडून आले काँग्रेसचे, तर त्याच्यामध्ये अर्थात त्यांना खासदार करण्यामध्ये यशोमती ठाकूर पुढे होत्या. नवनीत राणा पराभूत झाल्या. पण जसं मी म्हटलं की इकडे विखे डिवचले गेले तसे तिकडे राणा डिवचले गेले आणि राणाने काही झालं तर यशोमती ठाकूरांचा पराभव करायचा असा चंग बांधला. तर तो एक मुद्दा. आणि मग शेवटी बाकीचे स्थानिक स्तरावरचं जे एक पुन्हा अँटी इन्कम्बन्सी असते. यशोमती ठाकूरांच्या एकूण कामाबद्दल याच्याबद्दल माझं चांगलं मत आहे, तिथल्या लोकांशी मी बोलतो त्यांचंही चांगलं मत आहे. पण जसं आपल्याकडे अजित पवारांच्या अनुषंगाने एक थोडासा मुद्दा असतो की तो आरोगन्स किंवा काय बाकीचा, अशा अनुषंगाने पण यशोमतींबद्दल बोलणारे काही लोक आहेत. तो एक मुद्दा असेल, अँटी इन्कम्बन्सी असेल, तर तो मला त्याच्यामध्ये दिसतोय. पृथ्वीराज चव्हाणांचा आपण कनेक्टचा मुद्दा बोललोच. बाळासाहेब पाटलांच्या अनुषंगाने सुद्धा खरं म्हणजे अशा प्रकारचा कुठला मुद्दा नव्हता. पण एकूणच मला असं दिसतंय, म्हणजे या निवडणुका आता प्रत्येकाचा पुन्हा केस टू केस आपण मी बोलत नाही फार, पण एक मला असं दिसतं तुषार की ही जी निवडणूक आहे ना, या निवडणुकीचा निकाल फारच चमत्कारिक आणि आश्चर्यकारक आहे. म्हणजे आता निकाल बघून असं वाटतं की फाईटच नव्हती. म्हणजे आपण उगाचच काहीतरी लढत आहे आणि संघर्ष आहे असं म्हणत होतो. एक तर्फीच निवडणूक झाली असं बघून वाटावं. म्हणजे समजा मला माझ्या एका मित्राचा फोन आला बिहार मधल्या, तर तो मला म्हणाला की यार तो महाराष्ट्र में कोई मतलब फाईट थी नाही क्या. हे तो बहुतेक एकतर्फा, एवढी एकतर्फा निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाली नाही.
बरोबर. म्हणजे जेव्हा काँग्रेस अगदी पूर्ण सत्ताधीश होती आणि जेव्हा भाजप बाकी तेव्हाचं जनसंघ किंवा काय हे तर ते कुठेच नव्हते, तेव्हा सुद्धा या प्रकारची अवस्था नव्हती. आणि एवढ्या जागा काँग्रेसला किंवा कुठल्याही आघाडीला 228 जागा म्हणजे विरोधी पक्षनेते पद सुद्धा मिळू नये अशा प्रकारची विरोधी पक्षांची दारुण दानादान हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अगदी यशवंतराव चव्हाण असताना आणि काँग्रेस बलाढ्य असताना सुद्धा कधी झालेलं नाहीये. तर असं चित्र महाराष्ट्रामध्ये नव्हतं. म्हणजे मला हे काही कळत नाहीये. कारण हे मान्य आहे, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे महायुतीला अपरेज होता, महायुती जिंकेल असा माझा स्वतःचा अंदाज होता आणि तुम्ही ठिकठिकाणी सांगितलंही होता की मुख्यमंत्री महायुतीचा होईल, महायुतीला अधिक जागा मिळतील, हे दिसत होतं. त्यामध्ये अनेक मुद्दे आहेत वगैरे, सगळं ठीक आहे. पण म्हणून या प्रकारचा निकाल लागेल असं मला अजिबात अपेक्षित नव्हतं. त्यामुळे हा निकाल एकूणच चमत्कारिक आणि आश्चर्यकारक आहे. एकूण या सगळ्याच गोष्टींचा नाना पटोले हे सगळेच जे काही घडतंय तर मला असं दिसतंय की हे या प्रकारचा निकाल अपेक्षित नव्हता. त्यामुळे नक्की काय घडलंय तर थोडासा जरा व्यवस्थित विचार करावा लागणार आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या शरद पवारांना अगदी त्यांचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असतो त्याला विधानसभेमध्ये 10-12 जागांसाठी झुंजावं लागावं. हे म्हणजे सगळ्याच चुका केल्या. मी काँग्रेसच्या चुका केल्या होत्या, यात काही शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी पण चुका केल्या होत्या, उद्धव ठाकरेंनी तर चुका केल्या होत्या, हे सगळं मान्य आहे. आणि म्हणूनच त्यांना कमी जागा मिळतील महायुतीपेक्षा हे अपेक्षित होतच. पण आता बघून असं वाटतंय की काही तुम्ही मला सांगा 2014 मध्ये मोदी लाट होती, मोदी लाटेनंतर विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा भाजपला 122 जागा मिळाल्या. आणि आताची अशी काय लाट होती म्हणजे की एवढ्या जागा मिळाव्यात. म्हणजे 122 जागा जर तेव्हा मिळत होत्या सर्वाधिक म्हणजे आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातली भाजपची जी लाट आहे ती 2014ची मोदींची लाट. त्या लाटेमध्ये भाजपला एवढं यश मिळतं. आणि आता मात्र त्यामुळे मला स्वतःला हे आता विश्लेषण आपण आफ्टर सॉर्ट करत असतोच. कोणाचाही जगात पराभव झाला उद्या हे उलट चित्र असतं की महायुतीला 147 जागा मिळाल्यात तरी आपण विश्लेषण केलंच असतं. आपण त्यानंतर त्याला सुसंगत काहीतरी विश्लेषण करतो. पण मला मुळातच हे विश्लेषण करण्यासाठी सुद्धा पटू नये अशा प्रकारचे एकूण वातावरण आहे असं दिसतंय. कशामुळे हे झालं असेल असं वाटतंय? म्हणजे आता ते बघा आता एक मला हे मुद्दे दिसतात ना तुषार, 4-5 मुद्दे मला दिसतात प्रामुख्याने. म्हणजे हा जो काही भयंकर निकाल लागलेला आहे आणि भयंकर मी यासाठी म्हणतो की कोणी असू द्या, म्हणजे उद्या महाविकास आघाडीला सुद्धा एवढ्या जागा मिळाल्या असत्या तर मी भयंकरच म्हटलो असतो. कारण विरोधी पक्षनेतेपद पण कोणाला मिळू नये ही अशी वेळ लोकशाहीमध्ये येऊ नये या मताचा मी आहे खरं तर. तर हे जे काही घडलंय याच्यामध्ये मला काही गोष्टी वाटतात. पहिली गोष्ट अशी आहे, एक तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपनं सगळ्या चुका दुरुस्त केल्या आणि महाविकास आघाडीनं नव्या चुका केल्या. हा एक भाग आहे. दुसरा मुद्दा असा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये साधारणपणे चित्र असं होतं की ठरलं होतं अनेकांचं की हे वाईट आहेत हे चांगले आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये सगळेच वाईट आहेत अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार झालं. म्हणजे समजा लोकांना असं वाटलं की महायुती वाईट आहे पण महाविकास आघाडी तरी कुठे चांगली आहे, हा एक प्रकार झाला. तिसरा मुद्दा असा की गद्दार खुद्दार हा जो मुद्दा आहे, म्हणजे खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये पक्ष फोडाफोडीचा मुद्दा चालला. आता पक्ष फोडाफोडीचा मुद्द्याचा लोकसभेचा काही संबंधच नव्हता. पक्ष फोडाफोडीचा मुद्दा राज्याचा होता. तेव्हा राज्याच्या निवडणुकीत तो सर्वाधिक चालायला पाहिजे होता पण तो अजिबातच चालला नाही. याचं कारण काय माहितीये का की म्हणजे बघा असं आहे की अजित पवारांच्या सोबत जे लोक गेले ते गद्दार, शिंदेच्या सोबत जे लोक गेले ते गद्दार. अरे पण तुम्ही समर्जित घाडगेला उमेदवारी दिली तर तोही का गद्दारच आहे ना. अच्छा, म्हणजे तुम्ही हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिली ते पण गद्दारच आहेत ना. तुम्ही राजेंद्र शिंदेना उमेदवारी ते पण गद्दारच आहेत ना. त्यांचे गद्दार आणि तुमचे गद्दार कुठे? तुमचे पण तेच आहेत. लोक ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळे तुमच्या विरोधामध्ये उभे होते आता लोकसभेला बरं चित्र आलं की तुमच्याकडे आले. त्यामुळे तुमच्या उमेदवारांविषयी जी सहानुभूती होती किंवा तुमच्याविषयी सहानुभूती होती ती कशाला राहील मग. त्यामुळे हा जो मुद्दा आहे. त्याच्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आज संजय राऊत नाना पटोले यांनी जो काही धुमाकूळ घातला ना, जी काही राळ उठवली, एकमेकांना शिवीगाळ केली आणि सगळ्या गोंधळ केला सगळ्या जागा वाटपावरून, तर त्याचा फटका बसला. आणि मला हे कळतं की हे राहुल गांधी नावाचे गृहस्थ आहेत कुठे. अच्छा, राहुल गांधी एनजीओ प्रमाणे पक्ष चालवतात. हा काही एनजीओ आहे का की संविधान सन्मान रॅली काढली, लोक कोणाच्या तरी घरी जाऊन जेवण केलं. अरे बॉस, निवडणूक आहे, निवडणुकीसाठी लढवावं लागते. तुम्हाला जागा वाटपावर काम करावं लागतं, तुम्हाला सभा घ्याव्या लागतात. कुठे होते राहुल गांधी शेवटच्या काळात? काय झाले? त्याच्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसनं हा वेडेपणा केला. उद्धव ठाकरेंना तर मुळात स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट माहितीच नाही. मी मागे म्हटलं लोकसभा निवडणुकीमध्ये एवढी संधी होती तरी सगळ्यात कमी जागा मिळाल्या.
बरोबर. मला सांगा ना, कुठे कुठे जागा लढवल्या या माणसांना? सांगोलीची जागा का लढवली बरं उद्धव ठाकरेंनी? सोलापूरची जागा का लढवली उद्धव ठाकरेंनी? पनवेलची जागा का लढवली उद्धव ठाकरेंनी? काय संबंध आहे? बरोबर. हे कुठेही जागा उभ्या करायच्या या बेड्यासारख्या. आणि मुळात तुम्हाला 95 जागा पाहिजे कशाला? तुमची क्षमता काय आहेत? 50-60 जागा, तेवढं पॉकेट, त्याच्यावर काम करा, फोकस करा, नीट व्यूहरचना करा, स्ट्रॅटेजी करा, उमेदवारांची नीट निवड करा, चिचून काम करा, सभा करा, बाहेर पडा, काही करायचं नाही. पाटणची एक त्यांनी तशीच चुकीची मग सगळीकडे असे धंदे केले यांनी. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे तरी सांगलीत केलं लोकसभेला, अशा सगळ्या गोष्टी केल्या. वेड्यासारख्या उमेदवारी तुम्ही जर असे द्याल आणि उभं कराल तर कसं काय चालेल? ही त्यांनी चूक केली. त्यांनी काही कॅल्क्युलेशन केलेच नाहीत. म्हणजे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने याच्यामध्ये काही पुढाकार घेतला नाही आणि ज्याप्रमाणे त्या मुद्द्यावर सगळं सोपून टाकलं, तर इथे ते पटोलेंवर सगळं सोपवलं. तुम्ही ते अमित शहा किंवा मोदी स्वतःहून भाग घेत होते महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीमध्ये, जागा वाटपामध्ये. हे कुठे होते? तुम्ही काय बोलत होता? नाही, भाजपचं नियोजन किती परफेक्ट होतं बघा, की नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस प्रचारात उतरलेच नाहीत फार. का? तर त्यांना माहिती आहे आपली प्रतिमा मलिन आहे. तर त्यांनी ती काळजी घेतली, आपण जर उतरलो तर नुकसान होईल. बरोबर. त्यांनी स्थानिक राहुल गांधी हा चेहरा होता उलट पक्षी सगळ्यांचा. तो राहुल गांधीला एवढी संधी असून राहुल गांधी गायब झाले. कुठे दिसले राहुल गांधी? काय केलं तुम्ही? जागा वाटपाचा गोंधळ सुरू असताना राहुल गांधीने येऊन सांगितलं पाहिजे नथिंग डुईंग. काय काय झालं? म्हणजे मला असं काय वाटतं की अमित शहांना अगदी नवापूर कुठे माहिती आहे आणि वर्ध्याची जागा कुठे हेही माहिती आहे. राहुल गांधींना हे माहिती आहे का? हे पण मला शंका आहे की तुम्ही शेवटी जो काही मायन्यूट डिटेलिंग करावं लागतं निवडणुकीचं, ते केलं नाही राहुल गांधींनी क्रमांक 1. उद्धव ठाकरेंनी कॅल्क्युलेशन्स केले नाहीत क्रमांक 2. आणि शरद पवारांनी फक्त कॅल्क्युलेशनच केली. त्याच्या पलीकडे लोक भावना लक्षातच घेतली नाही. म्हणून समर्जित गाडगेला उभं केलं, म्हणून राजेंद्र शिंगणाला उभं केलं. आणि शरद पवारांना असं वाटलं की आपण कॅल्क्युलेशन करतोय. बॉस, कॅल्क्युलेशन असतात ही. लोकांच्या विरोधात तुम्ही गेलात. तशीच संपून गेली. तशीच चूक आमच्या मानखटाव मध्ये केली. तिथं प्रभाकर देशमुखांना मध्ये लोकांची मानसिकता झाली होती. ते जो माणूस पिक्चर मध्येच नव्हता त्या व्यक्तीला त्यांनी तिकीट दिलं. अशा प्रकारचे उद्योग सगळीकडे केले. त्यामुळे त्या चुका ज्या आहेत ना, त्या चुका केल्या. हे एक. पुढचा जो मुद्दा आहे ना, तो असा की नीटपणे नॅरेटिव्ह सेट त्यांना करताच येऊ नये, अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या. याचं कारण काय की 4ला चित्र स्पष्ट झालं आणि 18ला प्रचार संपला. 14 दिवसामध्ये काय नॅरेटिव्ह सेट करणार? 14 दिवस फक्त मिळाले. त्याच्यामुळे आणि दुसरं काय झालं, लाडकी बहीण ही एवढी चालली आणि लाडकी बहीण बद्दल यांना कळेना की आपण काय बोलायचं. म्हणजे लाडकी बहीण बद्दल एकतर लाडकी बहीणला विरोध आहे अशा प्रकारची विधानं केली. त्यामुळे हे सरकार आलं तर लाडकी बहीण बंदच होईल असं नॅरेटिव्ह तयार झालं. हो, जाहिरातीच बीजेपीने हे केलं ना, की बीजेपीने ज्या योजना आणलेल्या होत्या, एसटी सवलत असेल, हे असेल, म्हणजे जर आपलं सरकार आलं नाही तर ते योजना बंद होतील अशा जाहिरातीच. एक्झॅक्टली. म्हणजे मला सांगा, त्यांची महालक्ष्मी योजना होती 13,000 रुपयाची, पण ती आलीच नाही, लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. आणि जे राहुल गांधी खटाखट लोकसभेला म्हणत होते ते विधानसभेला खटाखट पोहोचलंच नाही ना. म्हणजे लोकसभेला उलट पक्षी, विधानसभेला मी तर असं म्हणेन की राहुल गांधीच्या खटाखटमुळे यांना लाडकी बहीण योजना सुचली. कारण राहुल गांधी लोकसभेला जिथं संबंध नाही तिथे खटाखट सांगत होते आणि विधानसभेला खटाखट कुठे गेलं हे कळालंच नाही. हा एक मुद्दा. आणि पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे हे बघा, शेवटी काय झालं की पैसे आपण जे बघितलं की सगळीकडे पैसे कुठे कुठे सापडले, इतके करोडो रुपये सापडले, तर पैशाचं वाटप भयंकर झालंच ना. आणि दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाचं प्रमाण कमी होतं. शेवटचे 2 तास जे भयंकर प्रमाण वाढलं तर ते धपाधप मतदान करून घेतलं गेलं. त्या धपाधपचा पण परिणाम झाला. त्यामुळे ते लाडकी बहीण, धपाधप, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याचा एकूण सगळा परिणाम झाला. आणि जातीचा मुद्दा जो होता, तर तो जातीचा मुद्दा काही त्याप्रमाणे ज्या प्रमाणात चालेल असं वाटलं होतं तर त्या प्रमाणामध्ये चालला नाही. म्हणजे मराठा आणि ओबीसी, हा, म्हणजे मराठा याच्यामुळे मराठवाड्यात फटका बसेल असं वाटलं होतं. तसं काही फटका बसला नाही. आणि उलट पक्षी म्हणजे मराठा तर काही आलेच नाहीत महाविकास आघाडी सोबत फार ज्या प्रमाणात येतील असं वाटलं होतं. पण ओबीसी मात्र बऱ्यापैकी गेले भाजप सोबत. मराठ्यांच्या त्या भूतामुळे मराठ्यांचे भूत उभं केलं गेलं, मागुलबुवा दाखवला गेला ओबीसींना, तर त्याचा परिणाम झाला. आणि त्यामुळे ते बायफर्गेशन मराठा विरुद्ध ओबीसी होऊन ओबीसी मतं एकवटली गेली. तर असा सगळा जो परिणाम झाला ना, त्या सगळ्याचा फायदा महायुतीला झाला असं मला वाटतंय. आणि पण तरी सुद्धा मी एवढं सगळं होऊन सुद्धा
हा निकाल मला पटत नाही, कारण एवढे सगळे मुद्दे येऊन सुद्धा एवढ्या मतांच्या टक्केवारीमध्ये फरक पडेल असं मला वाटत नव्हतं. पण ते घडलं. त्यामध्ये आणखी एक मुद्दा होता तो मतांच्या विभाजनाचा. म्हणजे राज ठाकरेंना एकही जागा मिळणार नाही त्यांना माहिती होतं. वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही, पण किंवा तिसऱ्या आघाडीला एकही जागा मिळणार नाही कदाचित. पण या तिघांनी मिळून जे मतांचं विभाजन केलं, अच्छा त्याचा मात्र फारच मोठ्या मतांचं विभाजन केलं. अच्छा आणि त्यांनी तुम्ही पाडल्या गंमत म्हणजे बघा, त्याचा फटका म्हणजे कोणाला? काय? महाविकास म्हणजे काय? आघाडी? प्रश्नच नाही ना, प्रश्नच नाही. त्या म्हणजे कोणाला? राज ठाकरेंचा फटका हा उद्धव ठाकरेंनाच बसणार ना. बरोबर. किंवा तिसरी आघाडी जी आहे ती शेवटी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली मतं जी आहेत तीच विभागली जाणार. अच्छा वंचित बहुजन आघाडी ही सगळी संविधानवादीच मतं विभागली जाणार ना. बरोबर. तर त्यामुळे ती मतं विभागली गेली आणि चांगली मतं विभागली गेली असं एकूण आता दिसत आहे. तर या सगळ्या मतविभाजनाचा फायदा जो आहे तो मतविभाजनाचा फायदा पण झाला. आणि पुन्हा काय झालं माहितीये का तुषार, आता इथे पुण्यामध्ये कसब्यात दंगेकर पडले. आता दंगेकर इतका म्हणजे खात्रीचा माणूस, ते पराभूत झाले आणि तिथे हेमंत रासने निवडून आले. तिथे कमल व्यवहारे उभ्या होते काँग्रेसच्या, पर्वतीमध्ये आबा बागुल उभे होते काँग्रेसचे, शिवाजीनगरमध्ये मनीष आनंद उभे होते काँग्रेसचे. तर या तिघांना मी बोललो तर या तिघांचं म्हणणं असं होतं की आम्हाला काँग्रेसचा एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते पक्षश्रेष्ठींपर्यंत एखादा फोन सुद्धा आला नाही की तुम्ही उमेदवारी मागे घ्या. अच्छा. याच्या उलट भाजपनं मात्र धीरज घाटे, जगदीश मुळीक, अमोल बालवडकर या सगळ्यांची बंडखोरी मोडून काढण्याचा लगेच प्रयत्न केला. पटकन फोन केले, स्वतः देवेंद्र फडणवीसांनी फोन केले, घरी गेले, समजावलं. तर हे काहीच होत नव्हतं काँग्रेसकडून. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना, हा सगळा जो आहे त्याचा फटका बसलेला आहे. म्हणजे ते लोकसभेच्या निकालावर ह्यांचा आत्मविश्वास वाढला होता महाविकास आघाडीचा. अति आत्मविश्वास झाला आणि तो अंगलट आला असं. फारच 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 त्या सगळ्याचा फार मोठा फटका बसलेला आहे असं दिसतंय आता. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.